नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या गवारीच्या बाजारामध्ये दर्जेदार मालाला चांगली मागणी ही आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांसाठी शेतकरी मालाची बाजारभावाची अपडेट ही आपण देण्याचं काम करतोय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ देखील नक्की त्या गवार उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, पारंपरिक पिकाला कंटाळून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याच्या याच्याकडे आपल्याला वळताना दिसत आहेत। तर मित्रांनो, आपण थोडक्यात जाणून घेऊयात की एकंदरीत काय मिळतोय प्रत्यक्ष मार्केटमध्ये गवारीला बाजारभाव। मित्रांनो, अकलूजमध्ये 4,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल हा गवारला बाजारभाव मिळतोय। पुणे मार्केट 2,000 ते 6,000, सोलापूर मार्केट 2,000 ते 5,000, नाशिक मार्केट 1,000 ते 3,000, जळगाव मार्केट 1,000 ते 2,000, धाराशिव मार्केट 1,000 ते 2,000। मित्रांनो, शेतकरी आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने गवार पिकवण्याचं काम करतायत। आज आपण प्रत्यक्ष शेतात उभे राहून गवार बाजारभावाची महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत। सध्या बाजारात गवाराच्या दरामध्ये चढउतार सुरू आहेत। काही बाजार समित्यांमध्ये मागणी वाढल्यामुळे दरात थोडी सुधारणा दिसून येत आहे, तर काही ठिकाणी आवक जास्त असल्यामुळे भाव स्थिर आहेत। मित्रांनो, गवार विक्री करण्यापूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा बाजारभाव नक्की मित्रांनो शेतकरी मित्रांनो तपासावा, कारण एका बाजारात मिळणारा दर आणि दुसऱ्या बाजारातील दरामध्ये मोठा फरक दिसून येतो। दर्जेदार माल, स्वच्छता आणि योग्य पॅकिंग असेल तर व्यापाऱ्यांकडून देखील चांगला भाव मिळण्याची दाट शक्यता शेतकरी मित्रांनो वाटते। तसेच हवामानाचा परिणामही गवार बाजारावर होत आहे। पावसाची स्थिती, निर्यात मागणी आणि इतर राज्यातील आवक यावर पुढील काही दिवसाचे भाव अवलंबून राहणार आहेत। त्यामुळे घाईघाईने माल विकण्याची किंवा बाजाराची परिस्थिती पाहून शेतकरी मित्रांनो निर्णय घ्यावा। तर मंडळी, आपण बघतोय की गवारीचं पीक हे साधारणतः उन्हाळ्यामध्ये किंवा हंगामी या कालावधीमध्ये घेतलं जातं। मित्रांनो, आपण जर बघितलं तर याला कमी खर्चामध्ये अगदी जास्त उत्पन्न कसं घ्यायचं, तर मित्रांनो हे गवारीच्या या पिकामधून आपल्याला पाहायला मिळतं आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर गवारीच्या पिकाची लागवड एकंदरीत फडक्या पद्धतीने म्हणजे वाफे पारून देखील केली जाते आणि बिया लावल्याने देखील पेरली देखील जाते। तर मित्रांनो, आपण बघतोय की याला जी जमीन आहे ती हलकी भारी मध्यम स्वरूपाची जमिनीचा वापर करून याला कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये येणारं पीक म्हणून या गवारीच्या शेंगाकडे पाहिलं जातं। मित्रांनो, चांगल्या पद्धतीने प्रथिने आणि चांगल्या पद्धतीने याच्यामधून पोषक घटक देखील गवारीमधून मिळतात। तर मित्रांनो, आपण शेती करताय तर आधुनिक शेतीकडे वळायला पाहिजे आणि पारंपरिक पिकाला फाटा देऊन आपण आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीने कशा पद्धतीने शेती आपल्याला करता येईल तो आपण याच्यामधून विचार केला पाहिजे। मित्रांनो, आपण बघतोय या गवारीच्या शेंगाला एक झाड जर असेल तर त्याला कमीत कमी त्याच्या बुडापासून तो वरती शेंड्यापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने बहार आल्याचं आपल्याला दिसतंय। मित्रांनो, याचं उत्पन्न एवढंच असतं की शेतकऱ्यांना तोडता तोडता नाकी नऊ देखील येतात। मित्रांनो बघा, आता आपण मार्केटमध्ये याचा एकंदरीत बाजारभाव काय मिळतोय, आपल्याकडे काय मिळतोय ते देखील नक्की सांगा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधव मंडी या मार्केटमध्ये जर आजच्या दिवशी जर गवारीचा मार्केटचा बाजारभावाचा जर विचार केला तर अगदी शेतकऱ्याला परवडेल असा बाजारभाव हा गवारीला भेटतोय। मित्रांनो, छोट्या मोठ्या जर आपण मार्केटमध्ये जर आजच्या दिवशी गवारीच्या शेंगा आपण जर शेतात मार्केटमध्ये घ्यायला जर गेलो तर मित्रांनो आपल्याला 10 रुपये ते 15 रुपये पावशेर याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये गवार भेटते। मित्रांनो, मोठ्या मार्केटला जर गेलं, जाधव मंडी असेल, इतर मोठे मार्केट असे जर असतील तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 30 रुपये ते 40 रुपये किलोनी व्यापारी आपल्याकडून शेतकऱ्यांकडून खरेदी करतात। पण मित्रांनो, व्यापाऱ्याला माल दिल्यापेक्षा आपण प्रत्यक्ष स्वतः पद्धतीने जर हातावरती जर गवार विकण्याचं जर काम केलं तर शेतकऱ्याला अधिक चांगल्या पद्धतीने नफा यातून नक्कीच भेटेल, हे काही वेगळं ठरणार नाही। तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपण देखील अशा गवार शेतीची कधी लागवड केली का, जर केली तर मग आपल्याला त्यामधून उत्पन्न कशा पद्धतीने मिळालेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही पारंपरिक पिकाला कंटाळलेला असाल तर नक्कीच भाजीपाला या शेतातून देखील तुम्ही हजारोंचं उत्पन्न तुम्ही मिळवू शकता। मित्रांनो, कमी पाण्यामध्ये आणि कमी कालावधीमध्ये
येणारं हे पीक म्हणजे गवार पीक. मित्रांनो, आपण बघतोय आता जर याला साधारण बघितलं तुम्ही तर याला जेव्हापासून पहिलं पान फुटतं त्या पहिल्या पानापासून तर वरती शेंड्यांपर्यंत याला पूर्ण पद्धतीनं आपण जर बघितलं तर गवार याला लागलेली आहे. तर त्यामुळंच मित्रांनो मी अगोदर देखील म्हटलं की कमी पाण्यामध्ये आणि कमी जागेमध्ये येणारं उत्पन्न म्हणजे आणि आडमाप पीक देणारं म्हणजे गवार पीक होय. तर मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. मित्रांनो, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचं काम नक्कीच इथून पुढे देखील चालू राहणार आहे. भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.